18 वर्ष उलटूनही मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये। या महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे कोकणवासीय संतप्त आहेत। अनेक मंत्र्यांनी काम लवकर पूर्ण होईल अशी डेडलाईन दिली होती, तीही गेल्या अनेक वर्षांच्या आश्वासनांप्रमाणे हुकली आहे। आता पावसाळा तोंडावर आला, पुन्हा त्याच यातना भोगाव्या लागतील अशीच काहीची परिस्थिती निर्माण झाली आहे। कोलाडचा जो भाग आहे त्याला का स्थगिती मिळाले, का थांबले काम, त्याच्यात आम्ही चौकशी करणार आहोत। कारण इतर जे काही कामं आहेत, आमच्या लोणेऱ्याच्या इथल्या असेल त्या अगदी जोरदार कामं सुरू आहे, पुढची काही कामं सुरू आहेत। परंतु ही जरी सुरू असली थोडीफार तकलीफ होईल, पण दरवर्षी होते तेवढी होणार नाही, एवढी निश्चित। आज 8 दिवसात 6 जण मृत्युमुखी पडले। त्याला मेन कारण काय आहे? इथला बायपासमुळे होणारी ट्रॅफिक। मला तर वाटते बहुतेक कोकणकरांकडे दुर्लक्ष असेल, गडकरी साहेबांचा असेल किंवा इथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटत असेल की कोकणचा विकास न झालेला बरा आहे, त्यामुळे हे कोकणचा रोड होत नसेल। त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की आम्ही ज्यांना जे मतदान केलंय आम्हाला आता लाज वाटते की आम्ही ह्या लोकांना मतदान केलं। नेहमीची येतात आश्वासनं, प्रत्येकदा या वर्षा पावसाच्या पूर्वी हा रस्ता पूर्ण होईल असे करून 18 वर्ष पूर्ण झाली, पण आतापर्यंत रस्ता पूर्ण झाला नाही। आता कोलाडचा ब्रिज चालू आहे, इकडे लोणेरेचा ब्रिज चालू आहे, टेंपाळीचा ब्रिज चालू आहे। इथं माणसांना जगणं मुश्किल झालेलं आहे। आसपासच्या लोकांना आणि प्रवाशांना इथे नको झालेला आहे। रोज ऍक्सिडेंट होत आहेत, प्रचंड मनुष्यहानी होते। त्याचं राजकारणी लोक असतील, प्रशासन असेल, यांना काही पडलेलं नाही। आम्हाला आश्चर्य वाटतो की हा 18 वर्ष बायपास जर होत नसेल तर त्याचं कारणही या माणगावकरांना समजून येत नाहीये किंवा इथल्या जनतेला कळून येत नाहीये की नेमकं कुठे घोडं अडलेलं आहे यांचं आणि काय आहे का फक्त मलई खाण्यासाठी ते असं ठेवलेलं आहे, हेही देखील कोणाला कळत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।